विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सवर प्रश्न हमखास येतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची काही उदाहरणे आज आपण पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे की हा प्रश्न पहिल्यामध्ये काय दिले बघा, द स्टुडंट्स प्रिपेअर फॉर द ॲन्युअल एक्झाम. आणि आपल्याला हे जे काही वाक्य आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे रे, चालू वर्तमान काळामध्ये करायचं आहे. लक्षात आलं का? चालू किंवा ज्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असंही म्हणतो. आणि ह्यासाठी सूत्र काय आहे बघा, सब्जेक्ट अधिक ॲम इज आर अधिक क्रियापदाला ING जोडायचं अधिक ऑब्जेक्ट. आता बघा इथे करता काय आहे बघा, द स्टुडंट. काय आहे? द स्टुडंट. आता इथं विद्यार्थी, कारण इथं आहे यस प्रत्यय, म्हणजेच काय आहे रे, विद्यार्थी हे अनेक वचनी आहेत. आता बघा, जे काही अनेक वचनी आहेत ह्याला आपल्याला काय करायचं रे, आर वापरायचं आहे. बघा लॉंग व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं, जेव्हा यू, वी, यू, दे हे काय आहेत रे, अनेक वचन, तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे, आर. लक्षात आलं का? कधी? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. त्यानंतर जे काही मुख्य क्रियापद आहे, आता हे जे काही क्रियापद आहे प्रिपेअरला आपल्याला काय करायचं आहे, ING लावायचं आहे. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, उत्तर काय येणार आहे बघा, द स्टुडंट्स आर प्रिपेरिंग. काय येणार आहे बघा, प्रिपेरिंग फॉर द ॲन्युअल एक्झाम. लक्षात आलं का? हे काय आहे रे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. सब्जेक्टला काय करायचं रे, ॲम इज आर. इथे काय होतं बघा, की जे काही अनेक वचन होतं म्हणून आपण इथे काय वापरले, आर. लक्षात आलं का? त्यानंतर आता दुसरं वाक्य आहे की काय बघा, माय मदर अँड आंट ... कुकिंग फूड इन द किचन. आणि आपल्याला इथे काय दिले बघा, हेल्पिंग वर्ब. जे काही करेक्ट हेल्पिंग वर्ब आहे ते आपल्याला इथं निवडायचं आहे. आता बरेच विद्यार्थी मदर आणि आंट समजून इथं इज लिहितात आणि आपला एक मार्क गमावतात. पण विद्यार्थी मित्रांनो बघा, माझी आई आणि मावशी हे दोघेजणी आहेत म्हणून हे काय आहे रे, अनेक वचन. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथे सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे बघा, माय मदर अँड आंट आर. लक्षात आलं का? आर आपण कधी लिहितो, की जेव्हा काय आहे रे, अनेक वचन, वी, यू, दे. पण इथं काय आहे रे बघा, इथे आहे आई आणि मावशी. लक्षात आलं का? आता तुमच्यासाठी एक प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या. बघा, सीता ... ड्रॉइंग अ ब्युटिफुल पिक्चर. आणि इथं कोणतं हेल्पिंग वर्ब येईल, इज का आर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.